परत एकदा बाळासाहेब आरोटेंच्या कारल्याच्या प्लॉटमध्ये आहोत. किती दिवसांचं कारलं आहे आरोटे पाटील? हे 2.5 महिन्याचं होत आलं असं. ह्याच्यावरती डाउनीचा तर अटॅक इतका आहे की असं वाटतंय तुम्ही सावतर लेकराला जशी आई सावतर लेकराची वागणूक देते नाही. तसं केलं काय याला? नाही मेलेडिओन याला चांगले स्टँडर्ड औषध काय मारले. काय मारले? सर्व मारलेले मेलोडी डिओ मारले, मारले करजेट मारले, सर्व मारले. रिडोमिल मारले, रेडोमिल मारले. पण तरी का असं आहे? ते नाही सांगता यायचं, पण भरपूर त्याला ट्रीटमेंट दिलेली. एक तर डॉक्टर चुकीचा आहे का औषधं चुकीचे आहेत का तुमचं रान चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? आम्ही चुकीचे, आम्हाला नॉलेज नाही पुरं असं म्हणायचं. मी नाव घेणार नाही, पण एका पश्चिम महाराष्ट्रातल्या फार फेमस डॉक्टरचं शेड्यूल मी आता पाहिलं आरोटेंच्या मोबाईलमध्ये. 1 दिवसाला फवारणी बरं का. पहिली रिडोमिल, दुसरी मेलोडी डिओ, तिसरी करझेट, चौथी लेसेंटा. जर एवढं शेड्यूल करूनही जर अशा पद्धतीचं जर पीक असेल तर शेतकऱ्याला आजकालचे हे डॉक्टर का असा विचार करत नाही की बाबा शेतकऱ्याला जर उत्पादन खर्च त्याचा जर चंद्रावर नेऊन ठेवला तर शेतकऱ्याची त्या चंद्रापर्यंत उडी कधी जाईल? नाही जाऊ शकणार. मी पहिल्या दिवसापासून माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगत असतो, काहीही झालं तरी उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवा. उत्पादन खर्च तुम्ही नियंत्रणात ठेवला तरच तुमची शेती नफ्यात येणार आहे. अदरवाईज तुमची शेती उभ्या आयुष्यात नफ्यात येणार नाही. अशा डॉक्टरांच्या नादी लागू नका जे तुम्हाला एक दिवसाला फवारे देतात. जर तुम्हाला एक दिवसाच्या गॅपने फवारे दिले, कोणत्या ना कोणत्या फवाऱ्याचा रिझल्ट बसणारच आहे, परंतु तुमचा उत्पादन खर्च कोणत्या लेवलला जातोय ह्याचं तुम्ही बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. बरं, तसे फवारे करूनही जर तुमचे रिझल्ट इकडे या. आता ह्या पिकाची कंडिशन बघा. थ्रिप्स, डाउनी, शेंडा बंद आहे, कारल्याला फळाला चमक नाहीये, फळ असं माग असल्यासारखं दिसतंय. जर एवढे हेवी शेड्यूल करून जर असे रिझल्ट असतील तर शेतकऱ्यांनी वेळीच सावधान होणं गरजेचं असतं ना. अशा डॉक्टरांच्या नादी न लागलेलं बरं. आम्ही चॅलेंजवरती प्लॉट काढून देतो शेतकऱ्यांना, उत्पादन खर्च कमी करून देतो. शेतकरी स्वतःहून सांगतात आमचा दरवर्षीपेक्षा 30 ते 40% उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन डबल झालेलं आहे. आता आरोटे साहेबांना त्याचा अनुभव येईलच लवकरच. मला एक सांगा, तुम्ही भाजीपाल्यामध्ये मास्टर आहात बरोबर, परंतु मी तुम्हाला आज एक मैत्रीचा सल्ला असा देतो, माझंच नाही, जो डॉक्टर तुम्हाला फक्त फोनवरती शेड्यूल देतो न बघता अशा लोकांच्या नादी लागू नका. तुमच्या बांधावरती येऊन तुमचं पीक बघून तुम्ही आजारी पडले आणि फोनवरती डॉक्टरला विचारलं, तुम्ही नीट होता का? त्याच्या समोर जाऊन तपासणी केली पाहिजे. नेमकं छातीत दुखतंय का पोटात दुखतंय हे तपासणी केल्याशिवाय कसं कळणार आहे? पिकाचं पण तसंच आहे. शेतकरी बांधवांनो, अशा डॉक्टरांच्या अजिबात नादी लागू नका, ज्यांचं नाव मोठं झालेलं असतं आणि तुम्हाला पानभर लिस्ट करून देतात आणि प्रॉडक्ट लिहून देतात. आणि असं करू नका. जो कन्सल्टंट, ज्याला खरंच नॉलेज आहे, ज्याची खरंच डिग्री आहे, MSc ॲग्री आहेत, BSc ॲग्री आहेत, आणि ज्यांनी इतर शेतकऱ्यांना ज्यांनी अनुभव दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना विचारा की बाबा तुला उत्पादन खर्च किती झाला, तुला किती खर्च केला, त्यावेळेस रिझल्ट आला. जर लाख 2-2 लाख रुपयाची औषधं मारून रिझल्ट येत असेल तर माझ्या दृष्टीने अशा रिझल्टला काडीची किंमत नाही. चला, ह्या कारल्याचं तुम्हाला अजून थोड्या दिवसांनी परत दुसरं निरीक्षण नोंदवू. धन्यवाद.